मालेगाव येथील संगमेश्वर येथे असलेल्या स्मशानभूमीतील जळत्या चितेवर फळ ठेवून त्याच्यावर निंबू नागफणीचे खिळे टोचून ठेवल्याची अघोरी कृत्य केल्याची घटना उघडकीस येताच मालेगाव शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनाने घटनेच्या ठिकाणी धाव घेतली आहे. याबाबत समजलेली हकीकत अशी की मालेगाव येथील कलेक्टर पट्ट्यातील जमुना बापू पाटील वय वर्ष 75 यांच्या अल्पशा आजाराने निधन झालं होतं. धार्मिक रीतिरिवाजानुसार त्यांच्यावर मालेगाव येथील संगमेश्वर स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. तिसऱ्या दिवशी परंपरेनुसार सकाळी 8 वाजता त्यांचे सर्व नातेवाईक राख सावरण्यासाठी स्मशानभूमीत गेले. सदरच्या चितेवर दुधी भोपळा सदृश्य फळ ठेवून त्यावर 5 ते 6 ठिकाणी नागफणीचे खिळे आणि निंबू टोचून काहीतरी अघोरी प्रकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आजूबाजूच्या परिसरात त्याच प्रकारच्या काही वस्तू आढळून आल्यामुळे सदरचा प्रकार हा आधीही घडून गेला आहे असं समजतंय. संगमेश्वर येथील स्मशानभूमीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, अघोरी कृत्य करणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी आणि मयत कुटुंबातील नातेवाईकांनी केली आहे. सदरचा प्रकार मयत नातलगाच्या लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी समय सूचकता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. मात्र या प्रकारामुळे मालेगाव शहरात चांगलीच खळबळ उडाली असून दिवसभर याच घटनेची चर्चा सुरू होती. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार